ओम शांती. तर आपण बघत आहोत की अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधील जो संवाद माऊलींनी कसा ओवीच्याद्वारे खूप छान शब्दामध्ये त्याला बांधलेला आहे आणि ह्याच शब्दांमधून आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण कसं परिवर्तन करू शकतो. कारण जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये या शब्दांना ओवत नाही किंवा त्यांना धारण करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये परिवर्तन होणं कठीण आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कुठं ना कुठं एक अवेअरनेस म्हणा किंवा ज्याला जागृती म्हटलं जातं ती येत नाही तोपर्यंत आपले जे कर्म आहे ते कर्म श्रेष्ठ होऊ शकत नाही. कर्म जर श्रेष्ठ करायचे तर कुठंतरी आपल्यामध्ये हे जे आळसपणा किंवा आपण बहाणे करतो, टाळाटाळ करतो, ह्या गोष्टी कुठंतरी आपल्याला दूर ठेवल्या पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये एक सदैव जागृती असते कर्माबद्दल, भावनांबद्दल, परिस्थितीबद्दल, व्यक्तींबद्दल, त्यावेळेस आपले जे कर्म आहे ते श्रेष्ठ होतात. जसे एक सुंदर गोष्ट सांगितली जाते की एकदा एक गुरुजी हिमालयावर तपस्या करण्यासाठी जाण्याची त्यांची इच्छा होते. तर 2 महिन्याचा प्रवास त्यांचा असतो, 2 महिन्याचा तपस्याचा काळ असतो. परंतु जाण्याच्या अगोदर ते आपल्या शिष्याला बोलावतात आणि शिष्याला सांगतात की आता मी 2 महिन्यासाठी बाहेर चाललेलो आहे. तर ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये तुला मागं हे सर्व कारोबार सांभाळायचा आहे, पूर्ण आश्रमची जिम्मेवारी सांभाळायची आहे, तर तू कशी सांभाळणार. तर शिष्य गुरुजीला विचारतो की तुम्ही जसं सांगाल तसं मी करण्यास तयार आहे. तुमचा आदेश जो काही माझ्यासाठी असेल तो तुम्ही देऊ शकता. तर गुरुजी सांगतात की परवा मला निघायचं आहे आणि उद्या माझं मौन आहे. तर तू विचार कर की तुला कोणकोणत्या गोष्टींची अडचण येऊ शकते मी गेल्यानंतर. त्या गोष्टी मला तू लिहून दे, या तर तू विचारू शकतो. किंवा जरी माझं उद्या मौन आहे तर तू मला लिहून दिल्यानंतर त्याचं उत्तर मी तुला रात्री देऊ शकतो. तर शिष्य गोंधळून जातो, त्याला काही कळत नाही. पूर्ण दिवस निघून जातो. आता काय विचारायचं. गुरुजींनी तर सांगितलं की तुला जर काही अडचण असेल तर तू विचारू शकतो, पण याच्याकडे काही प्रश्नच नव्हता. मग गुरुजींचं मौन संपतं. संध्याकाळी गुरुजी बसतात आणि शिष्याला सांगतात की एक कागद घेऊन ये. शिष्य एक कागद आणतो आणि त्या कागदावर गुरुजी एक शब्द लिहितात, जागृती. जागृती शब्द लिहून दिल्यानंतर शिष्य बघतो की फक्त एकच शब्द आहे आणि गुरुजी गेल्यानंतर आश्रम सांभाळण्यासाठी मला फक्त एकच शब्दाचं पालन करायचं, यात कोणतं अवघड आहे. शिष्य खुश होतो आणि महाराजांना सांगतो की महाराज फक्त जागृती शब्द तुम्ही लिहिला आहे तर याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे. शिष्याला ते कळून येत नाही. जसं आपण बघतो की श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार सांगून आत्म्याविषयी ज्ञान देऊन ते मध्ये उतरत नाही. म्हणून आत्म्याचा विस्तार श्रीकृष्णाला करावा लागला की आत्मा काय आहे. मन, बुद्धी, संस्कार तिन्ही शक्तींची मिळून आत्मा बनलेली आहे.
तिच्या डीपनेसमध्ये जावं लागलं, इतका काही विस्तार करावा लागला, तेव्हा कुठंतरी काहीतरी अर्जुनामध्ये हळूहळू अवेअरनेस येत गेला. तर ज्यावेळी पुन्हा शिष्य ह्या जागृती शब्दाचा अर्थ काय आहे नेमकं काही कळेना, पुन्हा गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याच्यापुढं पुन्हा जागृती लिहिलं. शिष्य बघत बसला, ही जागृती काय आहे नेमकं, हे कोणाचं नाव आहे, या नेमकं हे जागृती म्हणजे काय करायचं. तो थोडासा गोंधळलेला होता. पुन्हा तिसऱ्यांदा शिष्य तो कागद घेऊन ज्या वेळेला गुरुजींकडे गेला, त्यावेळेला पुन्हा गुरुजींनी जागृती शब्द लिहिला. तर 3 वेळेला झालं जागृती जागृती जागृती. तर गुरुजींनी शिष्याला विचारलं की तुला याचा अर्थ कळाला. शिष्य सांगतो की बस जागृती जागृती जागृती, एवढं सोपं आहे. अरे बाई, सोपं आहे तुला वाचण्यासाठी, परंतु मधून तुला त्याचा अर्थ कळाला का. मग शेवटी जाण्याच्या वेळी गुरुजी पुन्हा त्याला बोलवतो आणि पुन्हा तो कागद मागवतो. कागद मागवल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा जागृती शब्द ज्यावेळेला गुरुजी लिहितात, तर त्यावेळी तो विचार करतो की नेमकं याच्या शब्दामध्ये काहीतरी गुरुजींच्या शब्दामध्ये भाव अर्थ दडलेला आहे. त्यावेळेला गुरुजी सांगतात की मी गेल्यानंतर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या जीवनामध्ये जागृती आली पाहिजे, तुझ्या कर्मामध्ये जागृती पाहिजे. कोणतंही असं तुझं कर्म नको, मन वचन कर्मानं तुला कोणालाही दुःख द्यायचं नाही आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये तुझी जागृती पाहिजे. कोणत्याही कर्मेंद्रियाद्वारा कोण्याही व्यक्तीला प्राण्यांना दुःख न पोहोचणं ही जागृती पहिली तुझ्या जीवनामध्ये आली पाहिजे. दुसरी, अचानक कोणतीही परिस्थिती जीवनामध्ये येऊ शकते. अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुझ्यामध्ये जागृती पाहिजे. त्यावेळेला तुझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आळस नको आहे, सुस्तपणा नको आहे, ही जागृती तुझ्यामध्ये पाहिजे. त्यानंतर तुझ्यामध्ये ज्या काही परिस्थिती आहेत, जे काही लोकांचे स्वभाव संस्कार आहेत, वेगवेगळ्या रूपाने जरी तुझ्या समोर ते आले, तरी जागृत अवस्थेमध्ये राहून जर तू त्याचं समाधान केलं, तर कोणतीही परिस्थितीमध्ये तू विचलित होणार नाही. म्हणून ही जी गोष्ट सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला हे आहे की अर्जुनाची जी अवस्था झालेली आहे की कुठंतरी त्याच्या जीवनामध्ये मोहामुळं जो पडदा बुद्धीवर आलेला आहे, तर कुठेतरी हा जो अर्जुनाच्या बुद्धीवर मोहाचा जो पडदा आलेला आहे, तो दूर करण्यासाठी वारंवार श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देतात. अर्जुनाची अशी व्यथा झालेली आहे की जणू काही साऱ्या कौरव पक्षाचं आणि पांडव पक्षाचं जो काही बोज आहे, जे काही ओझं आहे, त्याला वाटतं की सारं ओझं माझ्या डोक्यावर आहे की काय. असा तो एखाद्या ओझ्यानं एखादा व्यक्ती जसा वाकून जातो, थकून जातो, शेवटी बसून जातो, तशी अर्जुनाची स्थिती झालेली आहे. तो व्याकुळ झालेला आहे. तर अशा वेळी खूप सुंदर वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे की जसे काही तू हे त्रैलोक्याचं पालन करता आहे आणि सर्व जे काही ओझे आहे जसं काही तूच घेतलेलं आहे, इतका काही तू तणावामध्ये किंवा इतका काही तू चेहरा सोडून दिलेला आहे. 96वी जी ओवी आहे, तर मग आता असे झाले म्हणायचे की जन्म मृत्यू तूच उत्पन्न केला, तेव्हा तूच जर त्याचा नाश केला तरच ते नाश पावतील की काय.
असा जो तुझा भ्रम तुझ्या अहंकाराने झालेला आहे, हा जो अहंकार आहे त्या अहंकाराला तू थोडंसं दूर ठेव. जसं आपण बघतो की जीवनामध्ये कधी-कधी काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतात. मग ज्या गोष्टी आपल्या आटोक्याच्या बाहेरच्या आहे त्याविषयी उगीचच आपण चिंता करून आपला वेळ वाया घालवता कामा नये. कारण आपण बघतो की तणावामुळं ज्या गोष्टी आपल्या परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही आहे आणि त्याचंच उगीच चिंतन करत बसलं तर वेळ व्यर्थ जातो. आता आपण जर आपल्या जीवनामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत? सर्वांनी जरा याचा जर विचार केला, तुमच्याकडे येणारी जी समस्या आहे तुमच्या जीवनाच्या निगडीत ज्या समस्या आहे त्याच्याशी तुमचं युद्ध चालतं. तुम्हाला कोणी येऊन हे म्हणणार नाही की तुम्हाला युद्धाला जायचं आहे आणि आता लगेच तुम्ही सर्व सोडून द्या, आता युद्ध सुरू झालेलं आहे, तुम्हाला तिथं युद्ध करायचं आहे. ही समस्या तर आपल्यापुढे येणार नाही. आपल्यापुढं ज्या समस्या आहे त्या आपणच ओढून घेतो आणि चिंता करत बसतो. उदाहरणार्थ आपण बघतो की घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून एखादी गोष्ट जर समजा सांडली, नुकसान झाली, ती गोष्ट तर पुन्हा भरून निघणार नाही आहे किंवा ती जी वस्तू आहे पुन्हा तशी येणार नाही आहे. पण उगीचच आपण संताप करून त्याकरता मुलाला मारतो किंवा क्रोध करतो आणि यामध्ये नुकसान आपलंच होतं. नुकसान आपलंच होतं हे माहीत असूनही आपण ते कर्म करतो. मग त्यावेळेला जे काही नुकसानाची भरपाई आहे ती हे संताप केल्यामुळं किंवा क्रोध केल्यामुळं तर आपल्याला पुन्हा मिळू शकत नाही. मग त्यावेळेला जर आपण आपल्या समजदारीचा परिचय दिला तर त्यावेळेला आपण त्या गोष्टीमधून सहज बाहेर निघू शकतो. म्हणून खूप छान वर्णन माऊलींनी केलेलं आहे की हा जो तुझा मूर्खपणा आहे हा तुला तो समजत नाही. ज्या गोष्टी मनातही आणू नाही अशा विनाकारण गोष्टींचा तू विचार करतो आणि विनाकारण विचार करून आम्हालाच तू तुझं शहाणपण शिकवतो. हे खूप आश्चर्य श्रीकृष्ण आणि अर्जुनांच्या संवादामध्ये आपल्याला दिसून येत आहे. कारण ज्यावेळेस आपण बघतो की एक विचारवंत माणूस की ज्याला ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की जे श्रीकृष्ण सांगतात त्या गोष्टींचा विचार न करता विनाकारण अशा गोष्टींचा तो विचार करतो की ज्या गोष्टींचा विचार करून त्याला काही फायदाच होणार नाही. म्हणजे तर माऊली वारंवार हे गीतेचे जे श्लोक आहेत या श्लोकाच्या माध्यमातूनच या ओवींच्या माध्यमातून ज्या वेळेला श्रीकृष्णाचे अर्जुन वारंवार समजूत काढतात तरी ती समजूत निघत नाही. त्यावेळेस अर्जुनाला सांगतात की अरे हे अर्जुन, ही जी आत्मा आहे ही आत्मा तुला कितीतरी वेळेला सांगितलं की हा तुझा एक भ्रम आहे की जन्म आणि मृत्यू हे फक्त एक वस्त्र बदलण्यासारखं आहे. की जसे तू वस्त्र बदलतो, वस्त्र बदलताना तुला आनंद होतो, त्याप्रमाणे जरी तू ही खूप एक सर्वांना समजण्यासारखी गोष्ट आहे आणि समजून घेतली पाहिजे की ह्या गोष्टीला फक्त आपण एक स्थूल रूपामध्ये घेतो, परंतु ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये सदैव लक्षात ठेवली पाहिजे की आत्मा जर आजर अमर अविनाशी आहे,
किंवा आज जे काही आपले संबंधी आहेत, चाहे मुलाच्या रूपानं असू, पतीच्या रूपानं असू, ते आपल्याबरोबर वावरतात. परंतु हे जे मोहाचं जे आवरण आहे, हे इतकं काही काळ्या अंधारासारखं आहे की त्याच्यात प्रकाशाची किरण आपल्याला दिसतच नाही. आणि ज्या वेळेस आपल्याला हे सोडून जातात, मृत्यू पावतो कोणी एखादा व्यक्ती, त्यावेळेला आपला जो मोह आहे इतका काही अनवर होऊन जातो की काही लोक वर्ष 6-6 महिने त्या गोष्टीचा विचार करत बसतात. मला आठवतं की एका ठिकाणी एका मातेचा एकुलता एक मुलगा, आम्ही ज्या वेळेला त्या मातेला भेटायला गेलो तर बघितलं त्या मातेनं त्या मुलाविषयी ज्या वेळेला त्याची हिस्ट्री सांगितली. कर्माची गुह्य गती कशी असते बघा, ही एक प्रत्यक्ष घटना आहे की त्याच्या वडिलांनी काही काळापूर्वी शरीर सोडलं, प्रॉपर्टी भरपूर जमा करून ठेवलेली होती आणि मुलाला जीवनामध्ये मेहनत करून कष्ट करून कमवायची काही गरज नव्हती. मुलाला एक वाईट वळण लागले, दारूचं वळण लागलं, त्याची संगत वाईट, आणि अशाच याच्यामध्ये त्याचा दारू पिऊन ॲक्सिडेंट होऊन अचानक त्याचा मृत्यू झाला. परंतु जसं कोणत्याही आईला आपले मुलाचे गुण दिसतात आणि आईला मुलाप्रती मोह असतो. कित्येक वेळेला आईनं समजून सांगितलं, परंतु त्याची जी सवय आहे ती काही सुटली नाही. परंतु आईचा मोह बघा किती, की आम्ही गेल्यानंतरही 2 महिने झालते, 2 महिन्यानंतरही आईनं त्याचा जो फोटो आहे तो आपल्या कॉटवर, आपल्या बेडवर ठेवलेला होता आणि रात्री झोपताना आई तो त्याचा फोटो घेऊन झोपायची. म्हणजे आईला त्या मुलाची आठवण बुद्धीतून जातच नव्हती. इतकी काही ती शोक करायची, इतकी काही रडायची. आता विचार करा की हा मोह काय कामाचा आहे. शरीर माताजीसमोर नष्ट झालेला आहे, जाळलेला आहे, माताजींनी त्याला अग्निसंस्कार दिलेला आहे, हे सर्व माहीत असूनही झालेल्या घटनेबद्दल वारंवार चिंतन करणं म्हणजेच आपण आपला वेळ व्यर्थ घालवत आहे. आज समाजामध्ये कितीतरी परिवार असे आहेत की आईवडिलांचा मुलामध्ये इतका काही मोह आहे. प्रेम असणं वेगळं आणि मोह असणं वेगळं हे आपण बघितलेलं आहे की प्रेमामध्ये आणि मोहामध्ये खूप काही अंतर आहे. प्रेम जर असेल तर व्यक्तीचं जीवन उजळून निघतं, श्रेष्ठ बनतं, दुसऱ्यांसाठी एक आदर्शमय बनतं. परंतु तिथं जर मोह आला तर मोहामध्ये व्यक्ती दुःखी बनतो. म्हणून वारंवार ज्या वेळेला आपल्याला हे कळतं आहे की ह्या शरीरामध्ये राहणारी आत्मा कधी मरत नाही, अजर अमर अविनाशी आहे. शरीर फक्त एक पार्टधारी म्हणून तुम्ही घेतलेला आहे. मग शोक कोणत्या गोष्टीचा? तर आपल्या जीवनात कुठंतरी शोक टाळून आपल्याला आनंदी जर राहायचं असेल तर आपल्याला स्वधर्मामध्ये राहण्याची सवय जर आपण लावली आणि ती सवय ज्या वेळेला आत्म्याच्या शक्ती, आत्म्याचे गुण आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण त्याचा अनुभव करतो, तो निश्चित आपलं जीवन सुंदर बनतो आणि ते सुंदर जीवन प्रत्यक्ष आपल्याला अनुभवास येतं. म्हणून माऊलींनी खूप काही सुंदर ओवी
वर्णन केलेले आहे. अर्जुना सांगेने ऐक, इथं आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपित असेक आदी करुनी, नित्यता ऐशीची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी, दोन्ही नाही, हे उपजे आणि नासे, ते माया वसे दिसे. एरवी तत्त्वा वस्तू जे असे, ते अविनाशीची. जैसे पवने तोय हलविले, आणि तरंगकार झाले, तरी कवनके जलमले. म्हणून येतेत तेच वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाट झालीये, तरी आता काय निमाले विचारी पहा. खूप सुंदर ओवीचा अर्थ सांगितलेला आहे की तुम्ही आम्ही हे सर्व, हे जे राजे महाराजे या ठिकाणी जमलेले आहेत, हे असेच राहतील किंवा लयाला जातील हा भ्रम सोडून दिला म्हणजे यापैकी एकही खरे नाही. कारण जर तू विचारलं तर उत्पत्ती किंवा नाश जसे दिसतात ते मायाच्या योगाने एरवी खरोखर आत्मा अविनाशीच आहे. ज्याप्रमाणे वाऱ्यानं पाणी हलविलं तर ते पाणी तरंगकार बनते, तरी त्यात कोण कोठे उत्पन्न झाले असे म्हणता येईल बरे. तेच वाऱ्याचे वाहने थांबले व पाणी स्वभावातच स्थिर झाले, तेव्हा आता त्यात कशाचाच नाश झाला याचा विचार करून बघ. खूप छान वर्णन यामध्ये ओवीमध्ये दिलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण बघतो की दूरवरून जर बघितलं तर पाणी हे संत असतं, त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल नसते, परंतु ज्या वेळेला त्याच्यावरून हवा चालते त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ते वलय निर्माण होतात, काहीतरी पाणी निर्माण होतं आहे, कुठंतरी त्याचा क्षय होतो, परंतु वास्तविक तसं नसतं. वास्तविक पाण्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, फक्त आपला हा भ्रम असतो की पाणी वाहत आहे, परंतु वास्तविक तसं नसतं. म्हणून आपल्याकडं म्हणतं की जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. फसण्याचा हा एक आपला भ्रम आहे. म्हणून आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. हा फक्त आपल्याला एक हा भ्रम पडलेला असतो. आणि ज्यावेळी हा आपला भ्रम दूर होतो, तो भ्रम दूर होण्यासाठी आपल्याला आपल्या स्वधर्मामध्ये स्थित राहिलं पाहिजे. आणि आपला वास्तविक स्वधर्म आत्म्याचा जो शांत स्वरूप, जो सुख स्वरूप, जो प्रेम स्वरूप, हा जो स्वधर्म आहे, आत्म्याचे जे मूळ गुण आहे, यामध्ये आपण स्थिर राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आणि हीच जागृती आपल्याला जीवनामध्ये श्रेष्ठ आणि महान बनवते. जसं आपण बघतो की कोणतीही गोष्ट जर आपण अवेअरनेस ज्याला म्हटलं जातं की कोणत्याही गोष्टीमध्ये ॲक्टिवनेस जर आपला असला तर त्याचं अवॉर्ड आपल्याला जरूर जीवनामध्ये मिळतं. आणि ते जे बक्षीस आहे ते बक्षीस म्हणजे एक स्वतःसाठी जीवनाचा खूप मोठा एक गौरव असतो. परंतु तो गौरव प्राप्त करण्यासाठी, ते जीवन सुशोभित बनण्यासाठी आपल्याला आपल्या स्वस्वरूपामध्ये आत्म्याचा जो धर्म आहे शांत राहणं, त्यामध्ये स्थित राहणं खूप काही गरजेचं आहे. ओम शांती.